युवक शेतकरी मित्रांनो, शेती जर करायची म्हटली तर आपल्याला पाणी हा आवश्यकच असतो. आता कोरडवाहू शेतीचा जमाना गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो, जर पाणी असेल तर त्याची बानी असे म्हणतात, ते काही खोटे नाही. मित्रांनो, जर आपल्याकडे पाणी असेल तर आपण गोट्यावरही अन्नधान्य पिकवू शकतो. परंतु मित्रांनो, आता पाण्याची उपलब्धता हळूहळू घटत चाललेली आहे. जमिनीमध्ये असलेलं पाणी कमी होत चाललेलं आहे आणि आपल्याकडे तेवढे बांध आणि तलाव उपलब्ध नाही. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तेवढे पाऊस पडते आणि नदी नाल्यांना पूर येतो आणि अतोनात हजारो लिटर पाणी हा वाया जात असतो. परंतु मित्रांनो, त्या पाण्याचा उपयोग काही होत नाही आणि जमिनीमध्ये पाणी मुरत नाही. आता गावामध्ये सुद्धा सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि त्या कारणास्तव जमिनीतील पाण्याची पातळीही वाढत नाही आणि अपेक्षेपेक्षा जास्त हा उपसा होत असतो. तर मित्रांनो, आता आपल्याला पाणी मुरवणे पण गरजेचे आहे. जर शेतकरी समृद्ध व्हायचा असेल तर त्याच्यासाठी पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी हा लाखो हजारो करोडो रुपये खर्च करून सिंचनाची उपलब्धता करत असतो. तरी पण मित्रांनो, शेतीसाठी पाणी लागत नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलेले पाहिजे. तर मित्रांनो, एवढे सांगण्याचं कारण हेच की आता शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन ही सिंचनाखाली यावी, याकरिता सरकार काही ना काही उपाययोजना काढत असते. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांना फायदा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी पोर्टल चालू केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळ्याच प्रकारच्या योजना, जसे की ट्रॅक्टर अनुदान योजना, कुक्कुटपालन योजना, फळबागवड लागवड योजना, त्याच्यानंतर सिंचन योजना, कृषी साहित्य खरेदी योजना, अशा विविध प्रकारच्या योजना ह्या सरकारने या पोर्टलच्या द्वारे शेतकऱ्यांच्यासाठी आणलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माध्यमातली एक योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर शेतकरी मित्रांनो, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे, तिचा फायदा कोणाला मिळणार आहे, तिचे अटी काय आहेत, तिची पात्रता काय आहेत, तिचे निकष काय आहेत, हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर आपण पहिल्यांदा आमच्या या यूट्यूब चॅनलवर असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व संबंधित गरजू शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता या योजनेचे निकष काय आहेत ते आपण पाहणार आहोत. अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्रातीलच असावा आणि तो शेतकरी अनुसूचित जमातीलाच असावा, म्हणजे ST कॅटेगरीमधले शेतकरी पात्र आहेत. त्याच्या नावे स्वतःची किमान 40 आर जमीन असावी, म्हणजे त्याच्या नावाने 1 एकर जमीन असलेली पाहिजे. त्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे आणि सर्व कागदपत्रे हे त्याच्याच नावाने असले पाहिजे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, जमिनीचे कागदपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे त्याच व्यक्तीच्या नावाने असलेली पाहिजेत. तरच तो शेतकरी या योजनेकरिता, म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनाकरिता पात्र असणार आहे. आणि मित्रांनो, त्याला या योजनेमध्ये बेनिफिट म्हणजे जर त्याला बोरवेल खोदायची असेल तर त्याला 50,000 पर्यंतचा अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळवायचं आहे. आता मित्रांनो, या योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटीच्या बाधीन राहून आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे. तर त्या मित्रांनो, अटी अशाप्रमाणे आहेत की 500 फुटाच्या अंतरावर दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्याची विहीर पाहिजे नाही. जर विहीर असेल तर मित्रांनो, आपल्याला त्या योजनेचा फायदा घेता येणार नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला कृषी अधिकाऱ्याचे संबंधित प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्याचप्रमाणे जर आपली स्वतःची सुरुवातीची जर पहिली बोरवेल असेल तर आपल्याला अनुदान मिळणार नाही. आणि जर समजा आपण आपल्या विहिरीमध्ये बोरवेल करायची म्हटला तर विहीर आपली स्वतःची पाहिजे. त्यासाठी सर्व कागदपत्रे ही कृषी अधिकाऱ्याकडून मान्यता पाहिजेत, म्हणजे त्या कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी पाहिजे. अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला कागदपत्र जमवणे आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र असेल तर ते पण गरजेचे आहे. आणि मग नंतर आपल्याला अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर ग्रामसभेचा ठराव आणि आपण ज्या शेतामध्ये बोरवेल करणार आहोत, जिथं आपण पाईप मारणार आहोत, त्याची आपल्याला फोटो लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे कागदपत्र आणि जे काही अटी नियम आहेत ते आपल्याला भरून आपल्याला बोरवेलचं अनुदान मिळवायचं आहे. ही सर्व कागदपत्रे जेव्हा आपल्याला निधी मंजूर होईल तेव्हा यांची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, या संबंधीचा फॉर्म जर आपल्याला भरायचे असेल तर आपण महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपण फॉर्म भरू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता.